लग्नाचं सुख प्रत्येकाच्या नशिबात नसतं, कदाचित ते स्मृती मंदानाच्याही नशिबात नाही असं वाटतंय. गेल्या महिन्यात 2 महिन्यापासून तुम्ही न्यूज पाहताय. न्यूज मध्ये तुम्हाला हेही माहित आहे की पलाश मुच्छल सोबतचं स्मृती मंदानाचं लग्न मोडलंय आणि हे लग्न मोडल्यानंतर ती तुटली होती, विखुरली होती, उदास होती, हताश होती. काही जणांनी तिला इतके टोमणे मारले की काय गरज होती लव्ह मॅरेज करण्याची, काय गरज होती प्रेम करण्याची, तू क्रिकेटर आहेस, तू फक्त क्रिकेट खेळ, बाकीच्या गोष्टींनी तुला काय घेणं देणं होतं, काय या गोष्टीत कशासाठी असला उच्चापत्या. हे सगळं तिनं सहन केलं, ऐकलं. ती लोकांसमोर येत नव्हती, तिला टोमणे ऐकायचे नव्हते, तिला वाईट वाटत होतं, ती झगडत होती, संघर्ष करत होती, तिला काहीतरी घडवायचं होतं. पण आयुष्यामध्ये जे काही तिनं सोसलं हे खूप भयानक होतं. तिला कधीच वाटलं नव्हतं की आपण या लग्नामुळे बदनाम होईल, पण ती बदनाम झाली. इतकी बदनाम झाली की संपूर्ण राज्यात आणि देशात टॉपचा विषय ठरली. पण सावरली, सावरायचंच होतं तिला. WPL मध्ये तिनं आपल्या परफॉर्मन्स मधनं दाखवलं. जेव्हा WPL सुरू झालं तेव्हा अनेकांना हीच काळजी होती, म्हणजे स्मृतीच्या फॅन्सना, की आता ती कशी खेळेल. स्मृती मंदानाचं क्रिकेट जबरदस्त आहे. ती इतकं टेक्निकली क्रिकेट खेळते की प्रत्येक शॉट तिचे बघण्यासारखे असतात. ऑफ साईड असेल, लेग साईड असेल, ऑन ड्राईव्ह असेल, सगळीकडे तिचे पॉवरफुल शॉट्स असतात आणि गॅप बघून ती क्रिकेट खेळते. तिचं क्रिकेट खूप चांगलं आहे. तिला मानणारा वर्ग हे तिचं क्रिकेट पाहून तिच्याकडे आकर्षित झालेला आहे. अशी ही लाडकी महाराष्ट्राची लेक स्मृती मंदाना, जिच्यावरती आज हजारो नाही तर लाखो नव्हे करोडो लोक प्रेम करतात. तिचं काम खूप चांगलं आहे आणि यामुळंच करोडो क्रिकेट प्रेमींना हीच शंका होती, हीच काळजी होती की यापुढे काय, स्मृती काय करेल, कशी वागेल, कसं जगेल, कशी टिकेल. क्रिकेट क्षेत्रात तर स्पर्धा खूप असते. 4-2 मॅच मध्ये जर बॅट्समन नाही चालला तर त्याची विकेट उडते, त्याला टीम मधून सुद्धा बाजूला केलं जातं. अशा ते RCB चे कॅप्टन होते. तेव्हा तिच्या क्रिकेट प्रेमींना एकच शंका होती की पुढे परफॉर्मन्स कसा राहील. पण सुदैवानं, नशिबानं तिने सिद्ध केलं. तिनं सिद्ध केलं ती महाराष्ट्राची लेक आहे. तिच्या रक्तात महाराष्ट्राचं रक्त आहे आणि महाराष्ट्राचं रक्त हे लढणाऱ्यांचं रक्त आहे, माघारी फिरणाऱ्यांचं नाही. दुःख, अपयश, त्रास आम्ही कितीही सहन करू, उन्हातान्हात राबू, पण आम्ही घडू, इतिहास घडू, लढून दाखवू, जिंकून दाखवू. हीच महाराष्ट्राची संस्कृती आणि हेच महाराष्ट्राचे संस्कार तिनं तिच्या क्रिकेटमधून सिद्ध केलं. तिनं WPL खेळत असताना मान खाली घालून खेळत राहिली, कोणाच्याही भानगडीत पडली नाही, कुठल्याही उठाठेवीच्या न्यूज केल्या नाहीत. क्रिकेट एके क्रिकेट. जेव्हा तिला बाकी इतर काही प्रश्न विचारण्याचा कुणी प्रयत्न केला तेव्हा तिनं हसून टाळलं. हसत तर नव्हतीच म्हणा, ग्राउंड मध्ये ती सिरियस दिसली. जेव्हा WPL सुरू झालं तेव्हा ती खूप सिरियस होती. तिचा उदास चेहरा पाहून थोडं वाईट वाटायचं की यार पुढं कसं, हे काय करायला लागले. आणि तिच्या त्या उदास चेहऱ्यामुळे असं वाटत होतं की ती परफॉर्मन्स जर चुकीचा झाला तर पुढे कसं. पण तिनं सावरलं, स्वतःला सावरून दाखवलं आणि फक्त सावरून नाही तर आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांसाठी ती आदर्श ठरली, आपल्या भारतातल्या महिलांसाठी ती आदर्श ठरली. तिनं आपल्या कृतीतून सिद्ध केलं की सावरायचं असतं, वाईट घडत असतं, वाईट घटना पचवायच्या असतात. दुःख कोणाला चुकलेलं आहे, सगळ्यांना दुःखाचा सामना करावा लागलाय आणि स्मृतीनं तो करून दाखवला, प्रभावीपणे, यशस्वीपणे करून दाखवला. म्हणून तिचा अभिमान वाटतोय. जरी लग्न मोडलं असलं, काही वाईट घडलं असलं, तरीही तिनं आपल्या क्रिकेट परफॉर्मन्स मध्ये काही वाईट घडू दिलेलं नाही. ती आजही चांगलं खेळते, सर्व फॅन्सचं मन जिंकते. हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आमच्या वतीनं तिचं अभिनंदन. क्रिकेट विषयी इतर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.